नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवूयात व्हेज मराठा. व्हेज मराठा दिसायला जितका रिच दिसतो तितकाच बनवायला सोपा देखील आहे. ज्या भाज्यांपासून मी व्हेज मराठा बनवते त्यांच्यापासून व्हेज कटलेट देखील बनवूया. व्हेज मराठा बनवण्यासाठी मी वापरले फुलगोबी, गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची, लसूण आणि हिरवी तिखट मिरची. दाखवल्याप्रमाणे ते बारीक चिरून घेऊयात. ते एकजीव करताना मी वापरले आहे लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला, हळद, नमक, जिरं, ओवा. मसाले तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकतात. सोबत नमकही घालूयात. आता वडे बनवण्यासाठी मी वापरले बेसन आणि कॉर्नफ्लॉवर. दाखवल्याप्रमाणे त्यांचे वडे बनवून घ्यायचे आहेत. तेल गरम झाल्यानंतर एकानंतर एक वडे हे कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून तेलात तळून घ्यायचे. आता वेळ आहे मसाला बनवायची. मसाला बनवण्यासाठी दाखवल्याप्रमाणे कांदे हे बारीक कापून, लसूण हे केशरी होईपर्यंत भाजून घेऊ. टमॅटो, 3 तासापूर्वी भिजवलेले काजू आणि ते भाजलेले कांदे यांची आपण एक पेस्ट बनवून घ्यायची. आता एका कढईत तेल गरम करून त्याच्यात जिरं टाकू. जिरं गरम झाल्यावरती दाखवल्याप्रमाणे मसाले आपण टाकून देऊयात. यावेळेस लक्ष द्यायचं आहे की गॅस कमी राहील, नाहीतर तो मसाला जळून जाईल. आता त्या टाकलेल्या मसाल्यात आपण जी टोमॅटोची प्युरी बनवली होती ती टाकून ती शिजवून घेणार. चवीप्रमाणे नमक घालूयात. मसाला शिजल्यानंतरच पाणी टाकूयात. हे झाल्यानंतर आता वेळ आहे भाजी शिजल्यानंतर आपण एक तडका देऊयात. तडका देण्यासाठी मी वापरले जिरं, लसूण आणि हिरवी मिरची. हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्हाला जर लाल मिरची वापरायची आहे कोरडी तर तुम्ही ती वापरू शकतात, पण मी हिरवी वापरली आहे इथे. आता ही भाजी शिजली आहे तर आपल्याला वेळ आहे आता प्लेटिंगची. प्लेटिंग दाखवल्याप्रमाणेच करायची आहे. भाजी शिजताना ते वडे नाही टाकणार. भाजीची प्लेटिंग करताना आपल्याला सर्व करताना आपल्याला ते वडे टाकायचे आहेत. दाखवल्याप्रमाणे प्लेटिंग खूप सुंदर अशी बनते आहे ही भाजी आणि चवीलाही खूप स्वादिष्ट अशी राहते. थोडं हॉटेलसारखा फील येण्यासाठी मी वरून पनीर किसून टाकलं आहे. खूप सुंदर अशा पद्धतीने बनते. जणू हॉटेलात आपण आलो आहेत अशीच फिलिंग असते. जशी पार्टीज आहे एकदम. खूप अप्रतिम अशी भाजीमध्ये तुम्ही देखील ट्राय करा. व्हेज कटलेटचा व्हिडिओ याच्यानंतरच अपलोड करते, तो देखील बघा. थँक्यू.